शेवटी शेतकरी महत्वाचा आहे. आणि एक मी पडळकर साहेबांना विनंती करतो, तुम्ही सभागृहात एक मागणी लावून धरा. बँकेमध्ये मतदानाचा अधिकार कुणाला आहे? सोसायटीच्या संचालकांना, प्रक्रियाच्या संचालकांना. ते राहून द्या. आता एक नवीन कायदा ना, बँकेमध्ये मताचा अधिकार जो शेतकरी कर्जदार आहे त्या सगळ्या कर्जदार शेतकऱ्यांना बँकेचा मताचा अधिकार मिळाला पाहिजे. मग हे काय म्हणते, सगळ्या शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला तर ही काय विधानसभा आहे का? ही काय लोकसभा आहे का? मग तुम्ही आमदार आहे, खासदार आहे, तुम्ही कशाला झक मारायला इकडे येत आहे? अरे तिथं तुम्हाला चालतंय विधानसभेला मतदान, मग बँकेत शेतकऱ्याचं मतदान का चालत नाही? आणि 50% संचालक हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, असा जर कायदा केला शेतकऱ्याला मत द्यायचा तर एक सुद्धा वळूबैल इकडं चरायला येणार नाही. एक सुद्धा हे ठरावा करा की सांगली जिल्ह्यातल्या कर्जदार शेतकऱ्याला आम्ही एकमुखानं मताचा अधिकार देत आहे. एवढा ठराव करा बघू. आम्ही तुमच्या लेखाचा सत्कार करतो, पण योग्य ठराव करणार नाही. अगदी जाता जाता मी सांगतो, कोण कोण आहे संचालक? साखर कारखान्याचा चेअरमन, संचालक, दूध संघाचा चेअरमन, संचालक, आमदार, संचालक, खासदार, संचालक. आणि जात हुशार आहे, सारा इथे पाहुणपैकी एवढं करून ठेवली ती जिल्ह्यात. बरोबर कधी हुडकून काढते की तो आत्याचा पोरगा, तो मावळ भावाचा पोरगा, तो जावयाचा भाऊ, असला लटांगळ घेऊन येते इकडं सगळ्या पाहुण्या पैचं. आणि म्हणून निश्चितपणानं खऱ्या अर्थानं ह्या लुटारूंचा बंदोबस्त करायला या उन्हामध्ये तुम्ही आला, तुम्ही फाटर आहात. आणि म्हणून निश्चितपणानं ही लढाई आपण जिंकणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.